सो हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे बरे असाल. बरं, वेलकम टू माय व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ होणार आहे स्पेशल. तुम्हाला डिस्क्रिप्शन वाचून किंवा थंबनेल बघून कळलंच असेल की व्हिडिओमध्ये काय असणार आहे. येस मार्स कॉस्मेटिक्सचे ब्रश सेट आहेत जे आज आपण त्याच्यावरती बोलणार आहोत. आणि हे खूप व्हायरल ब्रेकअप नाही, हे खूप व्हायरल ब्रश सेट आहेत. ते टूल्स ऑफ टायटन ब्रश सेट मार्स कॉस्मेटिकचे आहेत इथे दिले तुम्हाला. आणि ते प्रत्येक ब्रश कशासाठी वापरायचा आहे, म्हणजे ह्याच्यामधला फाउंडेशन ब्रश कुठला, कन्सिलर ब्रश कुठला, हे सगळी डिटेल्स इकडे दिली आहे. तुम्ही बघतच असाल पॅकेजिंगवरती ब्रशच्या. अँड लास्ट वन इथे तुम्हाला MRP दिली आहे, पण ती MRP नाही आहे. मला समजेलच की कमी बजेटमध्ये किती चांगले ब्रशेस तुम्हाला मिळणार आहेत. सो मी ओपन करते. ओपन केल्यानंतर बघा तुम्ही ह्याची पॅकेजिंग वेगळी होती. आता मी हे सगळे तुम्हाला दाखवण्यासाठी काढून ठेवलेत, पण पॅकेजिंग अशी नव्हती याची. पूर्ण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कव्हर होते ते ब्रशेस सेट हे पूर्ण. सो आता मी काढूनच ठेवलेले म्हणून तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर बघू शकताय अप्रतिम असे 8 ब्रशेस तुम्हाला मिळतात ह्याच्यामध्ये. किती छान ब्रशेस आहेत बघा, आणि खूप सॉफ्ट आहेत. सो हे ब्रशेस आहेत. 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवते. आता 1 बाय 1 तुम्हाला मी ह्या ब्रशचा इंट्रोडक्शन करून देते की कोणता ब्रश कशासाठी आहे. फर्स्ट वन आहे मार्स कॉस्मेटिकचा फाउंडेशन ब्रश. आणि इकडे दिले तुम्ही बघू शकत असाल प्रत्येक ब्रशवरती कोणता ब्रश कशासाठी आहे पूर्ण लिहिलेलं आहे. तर इथं लिहिलेलं आहे की फाउंडेशन ब्रश. तर हा बघू शकता फाउंडेशन ब्रश आहे. आणि हे ब्रिस्टल्स किती सॉफ्ट आहेत, इझिली हे होत आहेत. हे बघा खूप सॉफ्ट आहेत. मला खूप ब्रश आवडला आहे. सो हा आहे फाउंडेशन ब्रश. सेकंड वन आहे पावडर ब्रश. पावडर ब्रश तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीमध्ये आहे. थोडासा टोक पण आहे, थोडा इकडून असा स्लॅट पण आहे. आणि हा पावडर ब्रश म्हणून ओळखला जातो. तर ह्याने पावडर अप्लाय करतात. शकता तुम्ही तुमचा ब्लश अप्लाय करू शकता. कॉन्टोरिंग करतात ना, कॉन्टोरिंग करू शकता. हायलायटर देखील ह्याने यूज करू शकता. आणि ह्यानेच तुम्ही पावडर देखील लावू शकता. तर ह्याचे 3-4 युजेस आहेत. पण आपल्याकडे एवढे ब्रश असताना गरज तर नाही आहे ह्याची एवढे यूज करण्याची. पण हा पावडर ब्रश आहे, बघू शकताय तुम्ही. त्याच्यानंतरचा आहे आपला कन्सिलर ब्रश आणि हायलायटर ब्रश. तर मी तुम्हाला म्हटली ना, हायलायटर देखील एक ब्रश असतो किंवा कन्सिलर असतो. तर कन्सिलर आपल्याला खास करून डोळ्याच्या खाली करावं लागतं. तर हा आहे कन्सिलर ब्रश. सो लुक ॲट दिस गाईज. आणि इकडे लिहिलेलं देखील आहे सगळं की हायलायटर आणि कन्सिलिंगसाठी हा यूज करतात. त्याच्यानंतर आहे आपला ब्लेंडिंग ब्लश. ब्लेंडिंग ब्लश म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं आयशॅडो घेता आणि जेव्हा त्याला ब्लेंड करता, तर हा त्याच्यासाठी आहे ब्लेंडिंग ब्रश. बघू शकताय खूप छान आहे. आणि त्याच्यावरती लिहिलं देखील इथे ब्लेंडिंग ब्रश. ओके. त्याच्यानंतरचं आहे हा पण आय थिंक पेन्सिल ब्रश आहे. पेन्सिल ब्रशने तुम्ही काजळ अप्लाय करू शकता. खूप फ्लॅट असा ब्रश आहे बघा. काजळ किंवा तुम्ही जर स्मोकी आय लुक करत असाल तर तुम्हाला ब्लेंड करायला लागतं काजळ. जेव्हा तुम्ही स्मोकी आय करत असाल तेव्हा तुम्हाला इथे वरती काजळ लावायला लागतं. तर तो काजळ ब्लेंड करायचा असेल किंवा तुम्हाला लायनर म्हणजे आयशॅडोचा कोणत्याही प्रकारचा आयशॅडो असेल तो तुम्हाला ब्लेंड करायचा असेल तर तुम्हाला ह्या ब्रशचा उपयोग होईल. तर त्याच्यानंतर आहे हा आयब्रो सेट करू शकता ह्या ब्रशने तुम्ही, किंवा तुम्ही लायनर लावू शकता. तर ह्याचं हे बघा कसं आहे टेक्स्चर, खूप पातळ आहे. आणि असा पद्धतीमध्ये हा ब्रश आहे जो असा टोक गेला इथे वरती. आणि त्याने तुमचा लायनर खूप छान पद्धतीने लागेल आणि आयब्रो खूप छान पद्धतीने सेट होतील. तर इकडे लिहिलं देखील ह्याच्यावरती अँगल लायनर ब्रश. तर लायनर आणि आयब्रो पेन्सिल जसं आपण यूज करून ब्रश यूज करतो त्यासाठी हा तुम्ही ब्रश यूज करू शकता. तर त्याच्यानंतरचा ब्रश आहे आपला आय शॅडो पॅकिंग ब्रश. तर आय शॅडो पॅकिंग ब्रश म्हणजे तुमची पूर्ण आय शॅडो झाल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला ते ग्लिटर वगैरे लावतात ना, ग्लिटर तुमच्या आयशॅडोवरती तुम्हाला जर असं ग्लिटर लावायचं असेल टॅप टॅप करून, कोणत्याही प्रकारचे जे चमडे चंकी पार्टिशन असतात किंवा असे ग्लिटर वगैरे असतात ते अप्लाय करण्यासाठी ह्या ब्रशचा वापर केला जातो. नॉर्मली तुम्हाला ते डिप करायचं असतं आणि असं त्याच्यावरती लावायचं असतं. तर हा त्याच्यासाठी ह्याला नाव दिलेलं आहे पॅकिंग ब्रश. ओके. तर त्याच्यानंतरचा लास्ट आहे हा बघू शकताय तुम्ही किती फ्लॅट आहे. सो आणि एकदम असा चपटा आहे आणि फ्लॅट आहे हा ब्रश. सो खूप पातळ आहे. आणि हा ब्रश आहे क्रीम ब्रश. तर हा क्रीम ब्रश तुम्ही यूज करू शकता लिपस्टिक लावायला, समज रहे हो. आणि अशी छान पद्धतीने ह्याने तुमची लिपस्टिक लागेल. सो तर असे होते आपले हे ब्रश सेट. आणि टोटल ब्रश सेट आहेत आपले 8 सेट ऑफ 8 आहेत. आणि खूप अप्रतिम ब्रश सेट आहेत. तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की घ्या. हे 4 ब्रशेस आहेत, सॉरी हे 5 ब्रशेस आहेत. हे तुम्ही तुमचं पूर्ण आय मेकअप करायसाठी यूज करू शकता. अँड लिपस्टिक ह्याच्यामध्ये तुमचं पूर्ण आय मेकअप होतो. अँड लिपस्टिकचं हे आहेत आय मेकअप सेट. आणि हे आहेत बेस मेकअप सेट. तर बेस कशाला म्हणतात आणि आय कशाला म्हणतात सांगते मी तुम्हाला. हे 4 ब्रशेस, हे 5 ब्रशेस आहेत ना, हे तुम्ही तुमच्या डोळ्याचा मेकअप करायला किंवा लिपस्टिक अप्लाय करायला किंवा लायनर लावायला, आयब्रो सेट करायला तुम्हाला ह्या 5 ब्रशचा उपयोग होईल. आणि बेस मेकअप ह्याला म्हणतात फाउंडेशन, ब्लश, हायलायटर, कॉन्टोर अँड कन्सिलर. तर हे 3 ब्रश आहेत. हे तुमचा पूर्ण प्रॉपर बेस बनवायसाठी उपयोग होतो. चेहऱ्यासाठी हे 3 लागतात.
आणि डोळ्यांचा मेकअप, लिपस्टिक, लायनर, काजळ ह्याच्यासाठी हे लागतात. तर तुम्हाला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्या ब्रशचे इंट्रोडक्शन मी जेवढे तुम्हाला करून दिले ते तुम्हाला नक्की समजले का. खूप इझी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि हे ब्रश तुम्हाला आवडले का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडले. पॅकेजिंग पण खूप अप्रतिम होती. मी आता ते व्हिडिओ करायची होती तर आधीच मी काढून बघितले, सगळे ब्रश चेकआउट केले, म्हणून तुम्हाला ते प्रॉपर दाखवायला भेटलं ना मला. तर हा ब्रश सेट आहे पूर्ण 1000 रुपीजचा, पण हा तुम्हाला ऑनलाईनला नायका, पर्पल, ॲमेझॉन तिन्ही ॲपवरती तुम्हाला हा 700 पर्यंत आरामात पडून जाईल. कारण की मी पण 700 रुपीजला मी बाय केला आहे पर्पलवरून. तर तुम्हाला पण मागवायचं असेल तुम्ही नायका, ॲमेझॉन, पर्पल ॲप आहे तिथून मागवू शकता. तर ब्रशची क्वालिटी बघायचं झालं तर बजेट फ्रेंडली आहेत, बिगनर फ्रेंडली देखील आहेत. कारण की बिगनर्स असाल, तुम्हाला मेकअपमधलं काहीच समजत नाही आहे, तुम्हाला फाउंडेशन कसं लावतात, कन्सिलर कसं लावतात, ब्लश कसं लावतात, आयशॅडो कसे अप्लाय करायचे, तर त्याच्यावरती सगळ्या ब्रशचं दिलेलं आहे, इथे लिहून दिलेलं आहे. मग तुम्ही बिगनर असाल ना तर तुम्हाला माहीत नसेल हा ब्रश कशासाठी आहे, मग तुम्ही सरळ इथे वाचलं की हा फाउंडेशन आहे, मग हा फाउंडेशन लावायसाठी यूज करायचा. हा ब्लश कशासाठी आहे तुम्हाला माहीत नाही आहे, पण तिथे वाचू शकता ना तुम्ही की हा ब्लशसाठी आहे, तर तुम्ही ह्याच्यानी ब्लश लावू शकता, पावडर लावू शकता. तर अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यावर दिली आहे. तर मला ते खूपच जास्त आवडले की बिगनर फ्रेंडली आहेत ते. आणि तुम्ही म्हणाल की ईशाताई आम्हाला जर हे नको आहे तर मग ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठले अजून यूज करू, तर मी तुम्हाला फोटो शेअर करते. तुम्हाला रेनीचे यूज करू शकता. एक आहेत स्विस ब्युटीचे पण अप्रतिम आहेत. त्याच्यानंतर आहेत पॅक अँड बेलीचे आहेत. त्याच्यानंतर प्रॉश ब्युटी. सो असे 2-3 ब्रँड, 5-1 ब्रँड तुम्हाला मी सांगितले आहेत. पण हे सगळे ब्रँड आहेत ना, त्यातले रेनी अँड स्विस ब्युटी तुम्हाला 1000 अंडर भेटतील. अँड बाकीचे पॅक, प्रॉश अँड बेलीचे 1000च्या वरती भेटतील, म्हणजे 1000च्या वरती भेटतील ते. आणि हा तर सेट अप्रतिम अफोर्डेबल आहे. तर तुम्हाला हा मेकअपचा ब्रश सेट आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की मला तर खूपच जास्त आवडलेले आहेत ते ब्रश सेट. अँड मी तुम्हाला सगळी क्वालिटी सांगितली, प्राईस सांगितली आहे. तुम्हाला जर हे नको असेल तर तुम्ही अजून कोणते घ्यायला पाहिजेत जे अप्रतिम आहे, त्यांची क्वालिटी पण खूप जास्त भारी आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगितले आहेत. तर ह्या ब्रश सेटची तुम्हाला जर रेटिंग द्यायची झाली तर ह्या ब्रशला मी देईन 10 आउट ऑफ 10. सो अप्रतिम ब्रश आहे, ऑसम, व्हेरी नाईस अँड गुड क्वालिटी अँड ऑल ऑफ यू. म्हणजे बघा ना, एवढ्या कमी बजेटमध्ये 700मध्ये तुम्हाला पूर्ण मेकअप सेट भेटतोय. तुम्हाला वेगळं अशी घ्यायची काहीच गरज नाही आहे. तर बाकीच्या प्रोडक्टमध्ये तसं नाही आहे. आता बघितलं तुम्ही रेनीचे, स्विस ब्युटीचे फक्त 4 ते 5 ब्रशेस आहेत त्या फोटोमध्ये. तुम्हाला मी दाखवलं ना आता, ते 1000 रुपीजला भेटतात फक्त 5 ब्रशेस. तर तुम्हाला हे 8 ब्रश मिळत आहेत पूर्ण, आणि क्वालिटी एक नंबर. मी प्रत्येक युट्यूबरला आता बघितले आहे, इन्फ्लुएन्सरला यूज करताना, आणि मेकअप आर्टिस्ट देखील मार्सचे हे ब्रशेस यूज करतायत. म्हणजे एवढे भारी ब्रशेस आहेत ते. मी फुल रिव्ह्यू बघितला आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते आहे. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला थोडीशी पण हेल्पफुल वाटते तर नक्की लाईक करा. अँड तुम्हाला अजून जर काय क्वेश्चन असतील या ब्रश सेटबद्दल, आणि तुम्ही पण बिगनर असाल मेकअपसाठी आणि तुम्हाला जर घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे पटापट दाखवते. हे टोटल 8 ब्रशेस आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 ब्रशेस आहेत आणि अप्रतिम ब्रशेस आहेत. हे ब्रश जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अजून मेकअप करताना कशाचीच नीड नाही आहे. तो खूप अप्रतिम असे ब्रश आहेत. आणि एक टिप्स मी तुम्हाला आता नेहमी देत जाणार आहे, कोणत्याही वस्तू दे कोणते. आता आपण सुरुवात तर मेकअपच्या ब्रशपासून केली आहे, तर आस्ते तुम्हाला कॉन्टोर काय, ब्लश काय, फाउंडेशन काय, कन्सिलर काय, ह्या पण गोष्टी कळतील. फक्त सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की माझा हा माय फर्स्ट ब्रश सेट असणार आहे हा. कारण की ह्याच्या आधी मी फाउंडेशन फिंगर्सने लावायचे. खरं ते सांगते मी तुम्हाला, फाउंडेशन फिंगर्सने लावायची मी काही ब्लेंडर वगैरे यूज नव्हती करत. आणि आय शॅडोचं माझ्याकडे 1-2 ब्रश आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला ते पण शेअर केले असते. आता पण ते खूप खराब झाले असतील आय थिंक. आणि ते लो क्वालिटीचे दादरमधून मार्केटमधून घेतलेले होते मी, असे 100-200 रुपयाचे. आणि ते खरंच सांगते, मेकअप करताना एवढे टुपायचे नाही ते डोळ्याच्या वरती लावताना किंवा फाउंडेशन किंवा ते ब्लश अप्लाय करताना. मला असं वाटतं आता मी इझिली हे सॉफ्ट ब्रशने मेकअप करेन तर माझ्या चिक्सला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि ते 100-200 वाले चीप प्रोडक्ट मी यूज करत होती, म्हणून मी ठरवलं की थोडे पैसे जास्ती जातील पण आपण एक चांगला बजेट फ्रेंडली आणि बिगनर फ्रेंडली आणि कॉस्ट एकदम जास्ती कॉस्टली नाही घ्यायचा आधी. कारण की आपण शिकतोय, तर बिगनर असाल तर तुमच्यासाठी हेच परफेक्ट आहेत. तुम्ही आधी ह्यानी मेकअप शिका, त्याच्यानंतर जाऊन चांगले म्हणजे जास्ती क्वालिटीवाले चांगले प्रोडक्ट यूज करा. पण आधी सुरुवात तर तुम्ही छोट्या प्रोडक्टपासून करायला पाहिजे. आणि मला देखील खूप आवडलेले आहेत. सो आय लाईक इट. नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला विचाराल तुम्ही, जर हा मार्स कॉस्मेटिकचा ब्रश सेट आम्ही घ्यायला पाहिजे का, तर येस, वर्थ इट. अँड तुम्ही घेऊ शकता. बिग थम्सअप, आय थिंक 10 आउट ऑफ 10. आणि या ब्रश सेटची तुम्ही जर इंटरनेटवरती म्हणजे नायका, पर्पल, ॲमेझॉन कुठेही रेटिंग बघितलीत तर आय थिंक 4 पॉईंटच्या वरतीच रेटिंग आहे. पर्पलला तर 4.7 रेटिंग आहे याची आता. आणि बाकीचे पण तुम्हाला मी ब्रश सेट केले, ते पण चांगले ब्रशेस सेट आहेत. मी तुम्हाला कोणतीही गोष्ट शेअर करीन
यूट्यूबला माझ्या चॅनलवरती. मी माझ्या व्हिडिओमध्ये काय खोटं सांगणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे नॉन स्पॉन्सर व्हिडिओ आहे. मी माझे स्वतःचे पैसे टाकून घेतलेले आहेत मेकअप ब्रश सेट. तुम्हाला तर माहिती आहे, मी नेहमी व्हिडिओमध्ये असं बोलत असते, तुम्हाला वाटायला नको की मी याची ॲडव्हर्टाईज करते. तर ब्रश सेट अप्रतिम आहेत, खरंच अप्रतिम आहेत. मी स्वतःसाठी घेतलेले आहेत यूज करण्यासाठी. जर तुम्ही पण बिगनर असाल मेकअपसाठी, तुम्हाला मेकअप येत नाही पण तुम्हाला सुरुवात करायची मेकअपची आणि तुम्हाला पण असंच माझ्यासारखं ब्रश सगळे म्हणजे टूल्स मेकअपचे घ्यायचे आहेत एक एक करून, तर तुम्ही घेऊ शकता. मार्सचे टूल्स अँड टायटन अप्रतिम ब्रश आहेत. आणि तुम्हाला बाकीचे मी तर शेअर केलेले आहेत फोटो वगैरे पिक्चर्स सगळे, तर ते पण घेऊ शकता. ते पण छान ब्रश सेट आहेत, तुम्हाला ते पण आवडतील. बट एवढ्या कमी रेंजमध्ये एवढे ब्रशेस ते आय थिंक 700पर्यंत भेटणार नाही आहेत, इम्पॉसिबल. तर चांगलं ब्रश यूज करण्यामागं पण एक उद्देश असतो. तो काय असतो, तर तुमच्या मेकअप आहे ना तो पॅची होत नाही. जर तुमचे ब्रशेस चांगले असतील तर तुमचा मेकअप कधीच पॅची होणार नाही. म्हणजे ब्रशवरती पण डिपेंड असतं, तुम्ही कसा मेकअप करताय, ब्लेंडिंग कशी करताय, तुम्ही कोणता ब्रश कशासाठी वापरताय. जर तुम्हाला मी सांगितलं तुम्ही हा आहे फाउंडेशन ब्रश, पण तुम्हाला मी म्हटली ह्यानी फाउंडेशन करा, तर तुम्ही फाउंडेशन ह्यानी अप्लाय करू शकता? नाही करू शकत. फाउंडेशनचा ब्रश आहे तर तुम्ही फाउंडेशन ह्यानीच अप्लाय करू शकता की तो त्यानीच व्यवस्थित तुमच्या स्किनवरती ब्लेंड होईल. जर तुम्हाला मी सांगितलं ह्यानी फाउंडेशन ब्रश ब्लेंड करा, तर तो होईल फाउंडेशन. हा वरचा जो टोक आहे ना तोच आपल्या असं लागेल. आणि असं लावायचं म्हटलं तर हे पावडर ब्रशसाठी असं यूज करतात सो ना. तर म्हणून सांगते की प्रत्येक ब्रश हा प्रत्येक गोष्टीसाठी बनलेला असतो. फाउंडेशन, कन्सिलर, ब्लश, हायलायटर, आयशॅडो हे प्रत्येक ब्रश वेगळे वेगळे असतात. तर ते तुम्ही आधी ते शिकलं पाहिजे की कुठला ब्रश कशासाठी यूज केला जातो. तर प्लीज जर तुम्ही बिगनर असाल आणि तुमच्याकडे जास्ती बजेट नाही आहे दुसरे चांगले 1000पर्यंतचे मेकअप ब्रश घेण्यासाठी, तर तुम्ही येस घेऊ शकता मार्स कॉस्मॅटिक्सचे टूल्स ऑफ टायटन. सो खूप ट्रेंडिंग आहेत हे ब्रश सेट. कोणती गोष्ट यूज केली आणि माझ्या पैशाने विकत घेतल्याशिवाय मी तुम्हाला रेकमेंड करणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. तो मी माझ्या पैशाने विकत घेऊन मी तुम्हाला रेकमेंड करत आहे. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर, अदरवाईज हाताने मेकअप करा. पण हाताने देखील अप्रतिम मेकअप होतो. एक दिवस चॅलेंज घेऊया आपण. मी काय करेल, पूर्ण मेकअप माझं घेऊन बसेल अँड फिंगरने मेकअप करायचा चॅलेंज व्हिडिओ असेल ती. अँड आता तर ब्रश सेट आलेले आहेत माझ्याकडे, बट आधी नव्हते. तर मी हाताने कशी मेकअप करायची तुम्हाला दाखवील नक्की. इझी आहे खूप. म्हणजे असं फाउंडेशन असं पुसून असं लावायचं, मग ते ब्रश वेगळं होतं माझं. आणि आता हे नवीन आहेत आणि हां हे मी यूज केलेले नाही आहेत अजून, ओके. पण यूज केल्यानंतर परत एकदा रिव्ह्यू नक्की देईल तुम्हाला. नक्की कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मी की अप्रतिम ब्रश आहेत. पण हे असं टच आपल्या स्किनला लावण्यास समजते. एखादं कॉटन कसं असतं, कॉटनचा कपडा आपण असा फेसला लावलं ती कसं फील होतं, दॅट्स लाईक तसं फील होत आहे. माझा रिव्ह्यू मी समजते कुठे वाया गेला नसेल. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन फुल्ली समजली असेल की मी ही व्हिडिओ कशावरती केलेली आहे. माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर 1 लाईक तर मेरे लिए बनता है. तर प्लीज नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि माझी इन्फॉर्मेशन थोडीशी पण हेल्पफुल वाटत असेल तुम्हाला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. अँड बाय, थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कशावर असेल गेस्ट करा.